आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आता सध्या महाराष्ट्रामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे व बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला देखील आहे। कोणत्या पिकाचा, कोणत्या क्षेत्राचा व कोणत्या गट नंबरमधून कोणत्या पिकाचा आपल्याला हे पीक विम्याचे पैसे व कोणत्या बँकेत जमा झाले या संदर्भाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वात आधी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करावं लागेल। ओपन केल्याच्या नंतर या सर्च बॉक्समध्ये इथं आपल्याला PMFBY हे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ऑफिशियली वेबसाईट आहे, त्यावरती येऊन जाईल। वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर डबल एक पेज ओपन होणार आहे। आता तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झाले व इथं खूप सारे ऑप्शन आले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला फार्मर कॉर्नर हे एक नंबरचे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर डबल एक पेज ओपन झालेला आहे। इथं दाखवलेलं आहे की लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर या दोन्हीपैकी आपल्याला लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर इथं आपल्याला मोबाईल नंबर मागेल आणि इथं खाली कॅप्चा दिलेला आहे। कॅप्चा देखील तसा भरून कॅप्चा देखील भरल्याच्या नंतर इथं रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे। डबल एक पेज ओपन झालेला आहे। तर आपला आधार नंबर मागवत आहे, तिथं आपण आपला आधार नंबर जो आहे तो लिहायचा आहे। तर कॅप्चा आलेला आहे, तो जशाच तसा कॅप्चा इथं भरायचा आहे। कॅप्चा भरल्याच्या नंतर देखील इथं रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। OTP आल्याच्या नंतर या OTP फिल करून इथं सबमिट नावावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपण कोणत्या शेतकऱ्याच्या नावाने पीक विमा आपण भरला होता ते नाव आले आहेत, त्याचा अकाउंट नंबर आहे, आधार नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, फार्मर ID देखील आलेला आहे। तर आपण इथं खाली पाहू शकतो की आता इथं पाहू की आपण आपल्या कोणत्या वर्षीचा पीक विमा पाहायचा, इथं याच्यावरती क्लिक करून इथं तुम्ही वर्ष देखील निवडू शकता। आता इथं खाली खरीप या रब्बी आपल्या दोन पीक जेव्हा पाहिजे आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता। आपण पीक विमा भरला होता, आपण कशाचा पीक विमा भरला होता, सोयाबीनचा पीक विमा आपण भरलेला होता। तर तुम्ही इथं पाहू शकता की 60R इथं पीक विमा आपण भरलेला होता आणि हा एक पीक विमा 1 रुपयामध्ये आपण भरलेला होता। तर तुम्ही इथं पाहू शकता आता आपल्यासमोर इथं अप्रोव्हिड नाव आलेलं आहे, म्हणजे आपल्याला पीक विमा आपल्याला मिळालेला आहे। तर तुम्ही आता पाहायचं असेल आपल्याला की कोणत्या बँकेत आपला पीक विमा जमा झालेला आहे, कोणत्या खात्यावरती जमा झालेला आहे, तिथे क्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथं वर पाहू शकता की आपल्याला क्लेम स्टेटस काय आलेला आहे। क्लेम स्टेटस हे सक्सेसफुल आलेलं आहे। तर तुम्ही इथं सर्वात 1 नंबरला पाहू शकता की या अकाउंट नंबरवरती आपलं पीक विमा जमा झालेला आहे। आता टाईप काय होता आपला क्लेमचा मिलिट्रियम, तर आपल्याला किती क्लेम मिळालेला आहे 3,453 रुपये इतका आपला क्लेम मिळालेला आहे। आता हा आपल्या बँकेमध्ये जमा झाली तारीख आली आहे की 17/11/2023 मध्ये आपला खात्यावरती जमा झालेला आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता की हा UTR नंबर देखील आलेला व आपलं पेमेंट सक्सेसफुल देखील आलेला आहे। इथं खरीप आहे, इथं रब्बी करायचं आहे। रब्बी केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला खरीप निवडल्याच्यानंतर आपला पॉलिसी नंबर हे सर्व चेंज झालेला आहे। आपण रब्बीमध्ये ज्वारीचा पीक विमा आपल्या क्षेत्रावरती भरलेला होता। क्षेत्रावरती भरल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथं काय आलेलं आहे 1 रुपयामध्ये आपण हा पीक विमा भरलेला आहे। तर इथं आलेला आहे की पेंडिंग फॉर अप्रुव्हल, म्हणजे आपण या पीक विम्याची क्लेम केलेली आहे पण हा पीक विमा अजून आपल्याला मंजूर झालेला नाही। तर अशा प्रकारे आपण देखील आपल्या मोबाईलवरनं पाहू शकतो की आपल्याला पीक विमा किती मिळालेला आहे, कोणत्या क्षेत्राचा मिळालेला आहे व आपल्या कोणत्या बँकेत जमा झालेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की कळवा। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती शेती योजना संदर्भाचे असेच नवनवीन दररोज व्हिडिओ मराठीमधून अपलोड केले जातात। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।